लव्ह इज मनी, मनी इज लव्ह अँड मनी इज लाईफ, लाईफ इज मनी. मला सांगा, माणूस जन्माला येतो तेव्हा सोनं नाणं पैसा अडका घेऊन येतो का? आणि मरताना बी ते काही सोबत घेऊन जातो का? नाही ना. मग एवढा समदा खाटाटोप कशापायी? गरजेसाठी, समाधानासाठी, की आपण किती जागीरदार आहोत हे दाखवायला, की समाजात आपल्याला काय वजन आहे हे दिसायला? येताना बी काय काय घेऊन आलो नाही आणि जाताना बी काय घेऊन जायचं नाही. ही झाली आत्ताच्या काळातल्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांची रोजच्या जगण्याची भाषा, शिकवण आणि वक्तव्य. तसं म्हटलं तर ते म्हणतात ते काही दृष्ट्या खरं पण आहे. पण माणसाला समाधान मिळण्यासाठी सगळ्यात आधी लागतो तो पैसा. आणि तो जर नसेल तर वाट्याला येईल ते भोगायला लागते, त्यामुळे सगळ्यांची चढाओढ लागते ती पैशासाठीच. आता याच कीर्तनकारांची मांदळी बघायची झाली तर यांच्यात पण मानधनाची काही थोडी कमाई चढाओढ लागलेली नाही. एखादा कीर्तनकार एका सुपारीचे 50,000 पैसे घेतो तर दुसरा 60 ते 70,000. तिसरा लाखभर घेतो. त्या व्यतिरिक्त जेवणाची राहण्याची व्यवस्था वेगळीच आहे. एक जण चालू चालू 3-3 मारतो, म्हणजे पैसा कसा नेत पाहण्यासारखा वाद चाललाय बघा. खरं तर महाराष्ट्राला कीर्तनेची फार मोठी परंपरा आहे. पण भक्ती आणि परंपरेमध्ये काही जण स्वतःचा व्यवसाय साधून घेत आहेत. मित्रांना कमी पैसा कमवण्याचा सल्ला देणारे स्वतः मात्र गडगंज पैसा कमवून बसलेत. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बालकीर्तनकारांपासून ते अगदी दिग्गज कीर्तनकारापर्यंत महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी सध्या त्यांचा कीर्तनाचा व्यवसाय कसा केलाय आणि त्यांनी त्यामध्ये जम कसा बसवलाय. नमस्कार. तर बघा मंडळी, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा संप्रदाय म्हणून ओळखला जाणारा संप्रदाय म्हणजेच महारवारकन संप्रदाय. त्याचा मुख्य पाया म्हणजे कीर्तन. पण आता कधीकाळी या कीर्तनातून होणारा धर्मप्रसार हा केवळ धर्मप्रसार नव्हता. त्यामागे होती अध्यात्माची शिकवण, जगण्याची, राहण्याची, वागण्याची, इतरांचा आदर करण्याची जडणघडण. आणि या जडणघडणीची सुरुवात संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या भावार्थ दीपिका या ग्रंथात मांडून ठेवली, म्हणजेच आपल्या माऊलींची ज्ञानेश्वरी. त्यामध्ये सांगितलेल्या तत्वानुसार जगण्याबाबतच्या समाधानाच्या पायऱ्यांवर आज आपण जगत आहोत. हीच परंपरा पुढे संत चोखामेळा, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज ते 17व्या शतकातील संत तुकाराम महाराज ते आत्ताच्या सगळ्याच कीर्तनकारांनी सुरू ठेवली. पण अलीकडे या कीर्तनाच्या विषयाचा मूळ गाभा विसरून त्याला व्यवसायाचे स्वरूप आल्याचं ठळकपणे दिसू येऊ लागले. हेही तितकंच गरजेचं आहेच म्हणा. कीर्तनकाराचं पोट आहे, त्यांना पण संसार, त्यांना पण लेकरबाळ आहेत. या सगळ्यासाठी तेही पैशावरच अवलंबून आहेत. पण त्याला लागलेली अतिप्रमाणाची पैशांची जोड हा जरा ठळक दिसून येणारा मुद्दा आहे. खरं तर हा मुद्दा असा आहे की संतांनी ही परंपरा का सुरू केली, कीर्तन करण्यामागे त्यांचा काय हेतू होता, हे विसरून त्याला व्यवसायाचे स्वरूप आणलं गेलं. आणि मग सुरू झाला पैशांच्या प्रसिद्धीचा प्रवाह. कीर्तन करण्याचा मुख्य हेतू काय होता की समाजातला बहुतांशी समाज हा शिक्षणापासून वंचित असायचा. त्या काळी शिक्षणाचा अधिकार काही वर्गाकडे, स्वतः मर्यादित वर्गाकडेच होता. त्यामुळे लोकांना धर्म, नीती, जीवनशैली याची समज कमी प्रमाणात होती. त्या जाती, वर्ण, रूढी आणि अंधश्रद्धेमुळे सगळा वर्ग मागासलेला होता. त्यासाठी कीर्तनातून शिकवण पोहोचवणं हाच एक पर्याय होता, त्यातून समाज सुधारणा केली जायची. याच गोष्टी आत्ताच्या काळात देखील लागू होतात. पण जुन्या काळातील संत कुठल्या अपेक्षेने किंवा कुठल्या हव्यासापोटी प्रसिद्धीसाठी, कीर्तनासाठी उभे राहत नव्हते. त्यांचं त्या दिवसाचं पोट भागलं त्यातच त्यांचं समाधान असायचं. परंतु अलीकडच्या काळात हे चित्र मात्र पूर्णपणे उलटं भासू लागले. हेच मुद्दे पकडून कीर्तनकार खरं तर कीर्तनासाठी उभं राहतात. पण धार्मिक सभेला आता इव्हेंटचं स्वरूप यायला लागले. मनाचं समाधान राहिलं बाजूला, त्याला आता ब्रँडिंगचं स्वरूप आलंय. बालकीर्तनकारांपासून ते तरुण पोरं ते मोठे दिग्गज, सगळेच्या सगळे गडगंज मानधन घेतात. त्यात इव्हेंट जर लांब असेल तर जेवण, राहण्याची, येण्या-जाण्याची सोय वेगळीच. हे तर ट्रेड फॉलो होऊ लागल्या मंडळी. याच कीर्तनकारांचे तुम्हाला रकमेविषयी आता सांगतो. त्यांची मानधनाची श्रेणी नेमकी कशी ठरलेली असते. सामान्य अंदाजानुसार जर एखादा कीर्तनकार नवखा किंवा नवीन शिकलेला असेल तर तो 5 ते 15,000 रुपयापर्यंत एका कार्यक्रमासाठी मानधन घेतो. जर मध्यम प्रसिद्धी असलेला कीर्तनकार असेल तर तो 20 ते 25,000 पर्यंत रक्कम घेतो. आणि जर प्रसिद्धी आणि मागणी असलेले कीर्तनकार असतील तर ते एका कार्यक्रमासाठी 50 ते 1.5 लाखापर्यंतची सुपारी घेतात. आता खरा विषय, जर कीर्तनकार अतिप्रसिद्ध असेल, टीव्ही, यूट्यूबवर त्याचे लाखो फॉलोअर्स असतील किंवा ते जरा जास्तच लोकप्रिय असतील तर ते 2 लाख ते 5 लाखापर्यंतचे त्या इव्हेंटचे पैसे घेतात. त्या व्यतिरिक्त गायकांचं वेगळं मानधन असतं. नुकतंच आता माऊली महाराज पठाडे, विशाल महाराज खोले या तरुण कीर्तनकारांनी दुबईत कीर्तन करून गाजवली. आता या मंडळींना मिळणारं मानधन हे 3 तासांच्या तुलनेत खूपच जास्त असतं. मग जर दिवसाला अशा चालू 3-4 सुपाऱ्या मारल्या गेल्या तर हा आकडा कायच्या काय लांब जातो. बरं, एवढे पैसे घेऊन धर्माचं ज्ञान कमी आणि बाकीच्यांचा गप्पा जास्त, असा सगळा यांचा कार्यक्रम असतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं आपण म्हणतो. मग हे मोठं मोठं बोलतात तसं वागतात का?
यांच्यावर कोणाचा तरी अंकुश नको का? मुळात भक्तीचा व्यापार करणं किती योग्य आहे? आपण सांप्रदायिक म्हणून या सगळ्यांना भक्तीनं ऐकतो, पुजतो, पण यांना मिळणारा पैसा हा पोटाला पुरणारा आहे की पोटात उरून पुरणारा आहे? हा प्रश्न आपल्यासारख्या सामान्य नागरिकाला पडल्याशिवाय राहत नाही. त्या व्यवसायाचं भांडवल करून त्याला आणखी कशी जोड द्यायची याचं उत्तम आणि मिश्किल उदाहरण म्हणजे महेश आप्पा महाराज मडके. कसा आप्पा म्हणलं तसं या वाक्याने प्रसिद्ध होऊन त्यांनी त्यांच्या कष्टाची भाकर अशी काय फिरवली की समोरच्या कपड्यांच्या दुकानाची गर्दीच पाहिली. त्यांची सुरुवात कीर्तनापासून झाली आहे, आपण सगळ्यांनी पाहिलं. मग हेच कीर्तनकार यूट्यूबवर फेमस होऊन व्ह्यूज मिळून कमी वयात लाखांचे इव्हेंट घेऊन कीर्तनाच्या नावाखाली पैशांचा पाऊस पडायला लागले. त्यातून निर्मिती झाली व्यवसायाची. व्यवसायातून मिळालं करोडोंचं भांडवल, भांडवलातून आणलेल्या गाड्या, आणि याच गाड्यांमधून फिरून आप्पा करतायत सांप्रदायिक मार्गदर्शन. हेच कीर्तनकार त्यांच्या कीर्तनातून पैसा माणसासाठी किती घातक असतो यावर शिकवण देत असतात. शेवटाला घातल्या जाणाऱ्या कपड्यांना खिसा नसतो, त्यामुळे येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, अशा पद्धतीची त्यांची वक्तव्य असतात. एकूणच ही जरा मनाला न पटणारी गोष्ट आहे. हा विरोधाभास आहे. पण जनता हुशार असते, लोक काही बोलत नाही. लोकांना जसा पैसा दिसतो त्याहून त्यांना त्यांचा ठळक अहंकार दिसतो. अहंकाराच्या गर्वाचं घर रिकामं करायला काही जनतेला वेळ लागत नाही. संतांनी सांगितलेली शिकवण, मूळ हेतू हा सगळा विसरून आत्ताचे तरुण पिढीतले आलेले असे कीर्तनकार हे समाजाला अहंकाराचा पाढा गिरून दाखवणार हे नक्की. पण वारकरी संप्रदायातील वारकरी हे प्रामाणिकपणे वारी करून विठुरायाला भेटायला जातात. त्या वारकऱ्यांच्या जगण्यातूनच, प्रेरणेतूनच अशा अहंकाराच्या विंचवाची नांगी ठेचली जावी, हा आपला इतिहास आहे. हे भान अशा कीर्तनकारांना योग्य वेळी देणं आपलं देखील तितकंच काम आहे. राजकारणाच्या व्यासपीठावरून कीर्तन करणारे असो वा कोणी दिग्गज कीर्तनकार असो, संतांच्या नावाखाली मिळणारी भाकरी, मानधन ही फक्त पोटाची भूक मिटवण्यासाठीची असावी. त्याहून दुप्पट मिळणारी भाकरी ही भाकरी नसून त्या राजकारणातल्या पुढाऱ्यांची केलेली चाकरी असते. त्यात विठुराया किंवा कुठलाही संत सामील नसतो व अशा कीर्तनकारांना पाहणारा, ऐकणारा कुठला वारकरी संप्रदायातला पाईक गाफील नसतो. हे तितकंच खरंय. त्यामुळे या वाटेवर आलेल्या असलेल्या कीर्तनकारांची लागलेली रांग दिवसेंदिवस वाढतानाच दिसते. दुसऱ्या बाजूला या कीर्तनकारांना घडवणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांचा वेगळाच विषय, तो पुन्हा केव्हा तरी आपण बघूया. आता एक गोष्ट पकडा. जर संत एकनाथ महाराज आज असते आणि ते जर यूट्यूबर असते तर ते काय म्हणले असते की जनता आता एवढी बिझी आहे, त्यामुळे त्यांना सगळं सांगायला नको, अवघड भाषा द्यायला नको, फ्री सबटायटल देऊन विषय मिटवून टाकू आणि त्यांच्या मनात आपण पोहोचू. आणि जर संत तुकाराम महाराज असते तर त्यांची विठू रखमाईकडे काही वेगळी PR टीम असते का? संत रामदास स्वामींनी तर सेल्फ डिसिप्लिन वर्कशॉप हे फ्री ऑफ कॉस्ट दिलं असतं. एकूणच काय तर आजच्या आधुनिक काळात जर संत असते तर त्यांनी त्या काळी पाळलेली तत्वे ते आजही पाळत असते. पोटापुरतेच पैसे त्यांनी घेतले असते आणि भक्तिमार्गात त्यांनी कधीही व्यापार फार आडला नसता. विचार करा, हाच जर धर्म असाच भविष्यात चालू राहिला तर किती प्रमाणात पैशांचा पाऊस पडेल. तेच हे पैसे जर गरिबाच्या कुठल्या पदरी पडले तर कुठला तरी गरीब भुकेने मरेल का हो? या प्रश्नाचं उत्तर आहे का तुम्हाला? अशा कीर्तनकारांबद्दल नेमकं काय वाटतं? त्यांची असा व्यवसाय करण्यामागची काय भावना असते? खरंच कीर्तनकारांनी हा पैशांचा, प्रसिद्धीचा बाजार मांडलाय का? याबद्दलची प्रत्येक भावना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या आजचा आवाज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.